मित्रांनो नमस्कार. गेल्या एक 2-2.5 महिन्यांपासून मी फेसबुकवरती काहीतरी महत्त्वाचं लिहित आहे. इंटरेस्टिंग लिहित आहे रादर. म्हणजे तुम्ही जर फेसबुकवरती नसाल किंवा मला फॉलो करत नसाल तर इंटरेस्टिंग आहे. मुळात पहिलं मी जे 1 महिन्यासाठी लिहिलं ते होतं महाभारत दर्पण. म्हणजे मी हे लिहिण्याचा प्रयत्न केला की महाभारतातली जी सगळी कॅरेक्टर्स आहेत ना, अगदी कृष्णापासून शकुनीपर्यंत ही सगळी जी आहेत ही नुसती महाभारतात नाही आहेत, ती सगळी आपल्यात आहेत. ती आपल्याला आरसा दाखवत आहेत, म्हणून त्याचं नाव दर्पण आहे. आणि मग ती आरसा दाखवत आहेत म्हणजे काय करतायत, ती काय काय निर्देश करतात, आपल्याला काय बघायला लावतायत आपल्याला, हे मी त्या लेखमालेमध्ये जवळजवळ मला वाटतं 30-31 लेख मी लिहिले, सगळे कॅरेक्टर्स त्यामध्ये. त्याच्यानंतर मला असं वाटलं की हे जे सगळे आपल्याकडचे संत आहेत, अगदी शंकराचार्यांपासून ते रूपट स्पायरापर्यंत, म्हणजे आपल्या देशातले तर मी सगळे जेवढे मला शक्य होते तेवढे घेतलेले आहेत, काही परदेशी घेतलेले आहेत. ह्याला नेमकं काय म्हणायचं आहे, ह्यांची जी शिकवण आहे ती काय आहे, प्रत्येकाचा विचार काय आहे आणि अंततः तो काय सांगतो, ह्या सगळ्यांचा गाभा काय, क्रक्स काय, इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यानंतर गेले 10-12 दिवसांपूर्वी पासून मी आपले ज्या देवदेवता आहेत ना, प्रत्येकाला एक फॉर्म आहे, एक नाम आहे, रूप आहे. पण ते नाम आणि रूप उगीचच कोणाच्या तरी मनात आलं म्हणून दिलं गेलं असेल. म्हणजे ती जी लक्ष्मीची प्रतिमा आहे तिला काही सिग्निफिकन्स असेल, काही सिम्बॉलिझम असेल, का नुसतीच आपली कोणाला तरी चित्रकाराला वाटली म्हणून तशी लक्ष्मी काढली असेल, किंवा तसा गणपती केला असेल, किंवा तसे शिव केले असतील, तसं शिवलिंग केलं असेल, तसं ज्योतिर्लिंग केलं असेल, तसा विठोबा केला असेल, तशी सरस्वती, तसा विष्णू, असेच केले असतील काय. ह्या ज्या प्रतिमा आहेत, ह्या फॉर्म्स आहेत, ह्या अशाच असतील काय. मी त्यामध्ये त्यांचं सिग्निफिकन्स काय, आपण त्या पुजायला आत्तापर्यंत वापरत आलेलो आहे, त्या आपल्याला काहीतरी सांगतायत. काय सांगतायत, म्हणजे कधी आपण त्याचा विचार केलाय काय की ही मूर्ती मला काय दर्शवते, व्हॉट इज इट ट्राइंग टू टेल अस. आणि ते जर कळलं तर मग आपला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. हा मी प्रयत्न केला. आणि मी आणखीन काही जे देवदेवता आहेत आपल्याकडचे त्यांचं सिम्बॉलिझम काय आहे हे मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. इन्सिडेंटली आज अधिक महिना सुरू होतो आहे. तर नॉर्मली अधिक महिना आपल्याकडे एक फार असा सिग्निफिकंट महिना मानला जातो आणि अनेक लोक ते पाळतात वेगवेगळ्या पद्धती करून. काही उपवास धरतात, काही दानधर्म करतात, काही आणखीन काही करतात. म्हणजे त्याच्या पाठीमागचं प्रिन्सिपल असं आहे की आपण जी केलेली दुष्टकृत्य आहेत म्हणा, आपल्याकडून झालेल्या चुका म्हणा, किंवा ढोबळ अर्थाने आपल्याकडून झालेली पापं जी आहेत ती धुवून काढायचा तो महिना आहे. आणि त्याच्यासाठी आपण प्रायश्चित्त म्हणून काही काही गोष्टी करतो, असा एक त्याचा विचार आपल्यापर्यंत इतके वर्षात पोचत आलेला आहे. पण मी त्याच्या गाभ्याशी जाऊन विचार केला, इज दिस ऑल, ह्याच्यापेक्षा वेगळं या महिन्याला काही सांगायचं असेल काय आपल्याला. आणि असेल तर काय सांगायचं असेल. आपल्या पूर्वजांनी, आपल्या ऋषीमुनींनी जर हा अधिक महिना येतोय काही कारणांमुळे, सूर्य आणि चंद्राच्या अलाइनमेंटमुळे, व्हॉट एव्हर, तो येतोय, तर तो पाळणं म्हणजे काय करणं. मी एक विचार मांडलेला आहे, एक वेगळा नजरिया द्यायला, एक वेगळा दृष्टिकोन द्यायला. तो तुम्हाला पटलाच पाहिजे असं नाही,
तो पटवायलाही मी लिहिलेला नाही आहे, पण मला असं वाटलं की अच्छा देखेंगे तो सही की आपल्या ह्या सगळ्या ऋषीमुनींना नेमकं काय म्हणायचं असेल, काय काय पर्स्पेक्टिव्ह काय असेल त्यांचा आणि सिग्निफिकन्स काय असेल. तर मी तुम्हाला हा लेख वाचून दाखवणार आहे. ह्याच्यावर बोलण्यापेक्षा सी इफ यू ट्यून टू इट. तुम्हाला त्यामध्ये जर काही इंटरेस्टिंग वाटत असेल तर ऐका, नसेल तर सोडून द्या. सुरू करू. ओके. अधिक महिना आजपासून सुरू होत आहे आणि नेहमीप्रमाणे अनेक जण त्याची तयारीही करत असतील. कोणी जपाचं नियोजन करत असेल, कोणी व्रताचं, कोणी दानधर्म वाढवेल, कोणी तीर्थयात्रा करेल आणि हे सगळं छान आहे. ऑल दिस इज ओके. ह्यामध्ये काही गैर आहे अशातला भाग नाही. पण आज मला अधिक महिन्याकडे थोड्या अपरंपारगत दृष्टिकोनातून पाहावंसं वाटतंय. अनट्रेडिशनल, थोडंसं आउट ऑफ द बॉक्स, त्याच्या अंतर्मनाशी जोडलेल्या अर्थाकडे जाऊन. कदाचित हा दृष्टिकोन तुम्हालाही अधिक महिन्याकडे एका वेगळ्या शांततेतून पाहायला आमंत्रित करेल आणि तुम्ही अधिक महिन्याकडे एका वेगळ्या नजरेने पाहू लागाल. बघूया इफ दॅट हॅपन्स. तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की जीवनात कधीकधी एक असा काळ येतो जिथे अस्तित्व जणू आपल्याला म्हणतंय थोडं थांब, जस्ट पॉज. अधिक महिना कदाचित असाच एक काळ आहे. लोक अनेकदा त्याकडे फक्त धार्मिक विधी, व्रत, दान किंवा अतिरिक्त पुण्य कमवण्याचा महिना म्हणून पाहतात. पण थोडं खोल पाहिलं तर त्यामागे एक विलक्षण अस्तित्वात्मक प्रतीक दिसतात. काय दिसतंय? भारतीय कालगणनेत चंद्रमास आणि सौरचक्र हळूहळू विसंगत होऊ लागतात आणि मग त्या संतुलनासाठी एक अधिक महिना जोडला जातो. हे फक्त गणित आहे काय की जीवनाबद्दल एक अतिशय सूक्ष्म संकेत आहे? कारण मानवी जीवन ही हळूहळू विसंगत होत जातं. बाहेरचं यश आणि आतली शांतता ह्याचं नातं तुटू लागतं. वेग वाढतो पण स्पष्टता कमी होते. काम वाढतं पण उपस्थिती हरवते. माहिती वाढते पण समज कमी होते. आणि मग कधीतरी जीवन आपल्याला एक अतिरिक्त अवकाश, ऐका मी काय शब्द वापरला इथं, जीवन आपल्याला एक अतिरिक्त अवकाश देतं थोडं थांबण्यासाठी, स्वतःकडे पाहण्यासाठी, पुन्हा संतुलित होण्यासाठी. कदाचित अधिक महिना म्हणजे अस्तित्वाने दिलेला एक अतिरिक्त श्वास आहे आणि म्हणूनच परंपरेत या महिन्याला जप, साधना, तीर्थयात्रा, दान, व्रत यांच्याशी जोडलं गेलं. कारण हे सगळं देवाला खुश करण्यासाठी नव्हतं, तर मानवाला पुन्हा केंद्रात आणण्यासाठी होतं, स्वकेंद्रात. कदाचित म्हणूनच ह्या महिन्याला पाप धुण्याचा महिना असंही म्हटलं गेलं. पण कदाचित पाप म्हणजे फक्त धार्मिक चूक नाही, तर पाप म्हणजे मनावर साचलेला भार. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे मनावर साचलेला भार, अपूर्णतेची भावना, अजाणतेपणी जगलेले पॅटर्न्स, अहंकार आणि स्वतःपासून दूर नेत गेलेली धावपळ. दिस इज पाप. पाप म्हणजे जे मनात जडपण निर्माण करतं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. पाप म्हणजे काहीतरी आपण चुकीचं केलं पाहिजे असं नाही. पाप म्हणजे जे मनात जडपण निर्माण करतं, अजाणतेपणा वाढवतं
आतून विसंगत करतं, डिसओरिएंट करतं, अनअलाइंड करतं आणि हळूहळू आपल्या मूळ शांततेवर आच्छादन चढवतं, ऑब्स्क्युअर करतं. ही मूळ शांतता जी आहे ना ती झाकोळून टाकतं. कदाचित अधिक महिना हा स्वतःला शिक्षा देण्याचा काळ नाही, तर स्वतःला पुन्हा स्वच्छपणे पाहण्याचा काळ आहे. आणि मग आता इथं काहीतरी फार इंटरेस्टिंग आहे. आणि मग अधिक या शब्दाकडे बघा. अधिक म्हणजे जास्त. पण कदाचित या महिन्याचा खरा प्रश्न असा आहे की आपल्या जीवनात नेमकं जास्त काय आहे? जास्त विचार, जास्त धावपळ, जास्त महत्वाकांक्षा, जास्त उत्तेजना, जास्त प्रतिक्रिया, जास्त ओळख. कारण माणूस अनेकदा जीवन जगत नाही, तो सतत काहीतरी मिळवण्याच्या प्रयत्नात स्वतःपासून दूर जातो. कदाचित अधिक महिना म्हणजे आणखीन काही जोडण्याचा काळ नाही आहे, तर जे अनावश्यक वाढलं आहे ते पाहण्याचा काळ आहे. आणि मग आणखीन एक विलक्षण गोष्ट, हा महिना नियमित चक्राच्या बाहेरचा मानला जातो. हेही अत्यंत गूढ आहे, कारण खोल परिवर्तन बहुतेक वेळा नेहमीच्या धावपळीत घडत नाही. त्यासाठी एक मधली जागा लागते, जिथं जुनी ओळख पूर्णपणे संपलेली नसते आणि नवभान पूर्णपणे जन्मलेलं नसतं. कदाचित अधिक महिना म्हणजे जीवनाने दिलेली ही मधली जागा. मित्रांनो, जिथे तुम्ही क्षणभर तुमच्या जुन्या ओळखीपासून दूर उभे राहू शकता आणि शांतपणे पाहू शकता की तुम्ही खरंच कोण बनत आहात. जणू जीवन क्षणभर नेहमीच्या वेळेबाहेर उभं राहतं आणि आपल्याला विचारतं, तू फक्त धावत आहेस की खरंच जगतही आहेस. या अधिक महिन्यात कदाचित अस्तित्व तुमच्याकडून आणखीन काही करण्याची अपेक्षा करत नाही. कदाचित ते फक्त एवढंच विचारत असेल की तू इतक्या वर्षाच्या धावपळीत स्वतःपासून किती दूर आला आहेस. आणि कदाचित हा महिना अधिक मिळवण्याचा नाही. ऐका, हा महिना अधिक मिळवण्याचा नाही, तर तो अधिक झालेलं विरघळवण्याचा महिना आहे. जे अधिक झालंय ना, एक्स्ट्रा, ते विरघळवण्याचा महिना आहे. अधिक विचार, अधिक गोंधळ, अधिक धावपळ, अधिक ओळख, अधिक भार, जेणेकरून ह्या सगळ्या मागे शांतपणे उपस्थित असलेलं तुमचं खरं अस्तित्व पुन्हा एकदा तुम्हाला जाणवू लागेल की कदाचित तुम्ही, ऐका, आणि कदाचित तुम्ही, परत एकदा वाचतो, या सगळ्याच्या मागे शांतपणे उपस्थित असलेलं तुमचं खरं अस्तित्व पुन्हा एकदा तुम्हाला जाणवू लागेल आणि कदाचित तुम्ही आधीपासूनच पूर्ण होता याचीही तुम्हाला हळूहळू जाणीव करून देईल. मित्रांनो, दिस इज द पर्पज ऑफ लुकिंग ॲट अधिक महिना. तुम्हाला कर्मकांड करायचं असेल तर अवश्य करा, पण हे जे काही मी तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे याच्याबद्दलही विचार करा. म्हणजे नुसतं कर्मकांड करून आपण जे आपल्या अस्तित्वापासून तुटलेलो आहोत तिथं परत नाही येता येत. आणि तिथं परत येणं हेच या अधिक महिन्याचं महात्म्य आहे असं मला वाटतं. बघा, इफ यू सिंक विथ इट, तुम्हाला जर हे तुमच्याशी कुठंतरी जुळतंय असं वाटलं तर ह्याच्यावर विचार करा. नाहीतर आपलं तर रोजचं चालूच आहे. नमस्कार.